आप देख रहे हैं चाणक्य न्यूज और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। आज की कुछ खास खबरें। जहां हम राज्य में भारतीय जनता पार्टी को सत्ता से बाहर करने के लिए महाविकास अघाड़ी और अन्य दलों के गठबंधन की तैयारी देख रहे हैं, वहीं हाल ही में संपन्न नगर परिषद और नगर पंचायत चुनावों में हमने पार्टी के पदाधिकारियों द्वारा भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार के खिलाफ अपनी पार्टी के उम्मीदवार उखाड़ फेंकने की कोशिश देखी है। सोशल मीडिया के जरिए अकोला के मुर्तिजापुर नगर में एक चौंकाने वाली घटना सामने आई है। मुर्तिजापुर नगर परिषद वार्ड नंबर 6 में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार श्रीमती राधा श्याम सुंदर तिवारी को हराने के लिए भारतीय जनता पार्टी के एक पदाधिकारी और उनके ही समुदाय ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार समूह के उम्मीदवार का सहयोग किया और मतदाताओं को पैसे के बल पर लुभाया। मुर्तिजापुर नगर परिषद के वार्ड नंबर 6 में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार राधा तिवारी को एनसीपी शरद पवार गुट की बिल्किस बानो इब्राहिम घानीवाले ने महज 112 वोटों से हरा दिया। हालांकि चुनाव की पूर्व संध्या पर इस क्षेत्र में रात के खेल की एक घटना हुई। चुनाव से कुछ दिन पहले बीजेपी पदाधिकारी गुलाब दुबे के भाई दिनेश दुबे विधायक हरीश पिंपले की मौजूदगी में भारतीय जनता पार्टी में शामिल हो गए। प्रभाग क्रमांक 6 मध्ये उमेदवाराला पराभूत करण्याकरता पैशाचं आमिष दाखवून मतदारांना प्रलोभित करण्याचा प्रयत्न झालेला आहे। काय सत्य खरी गोष्ट आहे। काल मला एका चांगल्या माणसांनी ती क्लिप पाठवलेली आहे, ती मी ऐकलेली आहे। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत ते व्यक्ती उत्तर भारतीय, त्यांचा तो आवाज आहे। आता एक वेळा ते क्लिप ऐकल्यावर त्याची खात्री करून घ्यायची आहे आणि खात्री करून घेतल्यावर जर ते आवाज आणि तो व्यक्ती जर त्यात असला तर निश्चितचपणे पक्षाच्या विरोधात जाऊन पक्षविरोधी काम करणाऱ्यांना पक्षाने कडक कारवाई केली पाहिजे। यासाठी जिल्हा अध्यक्ष आणि त्यांचे प्रदेशाचे अध्यक्ष मिश्राजी म्हणून आहेत, मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, तर त्यांच्या इकडे मी याचा पाठपुरावा करेन आणि निश्चितपणे त्यांना पदावरून कमी करण्यासाठी प्रयत्न करेन। म्हणजे जे बोलताना त्यांचा आवाज येतोय हे आपली भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत हे हो निश्चितच, कारण त्यांनी उल्लेख केला की माझ्या भावाले त्यात घेतलं भाजपमध्ये। आता दिनेश दुबेले भाजपमध्ये घेतलाय, ते काँग्रेसचे म्हणजे दिनेश काका म्हणून जे काँग्रेसचे पदाधिकारी आहे त्यांचाच प्रवेश झाला आणि ते दुबेच आहे। आणि त्यांनी बोलताना म्हटलं की बाबा आम्ही ब्राह्मण आहोत, बाई कामाची नाही, तिवारी आणि दुबे असा उल्लेख आहे त्याच्यात। म्हणजे आता दुबे हे तर फिक्स आहे, फक्त आता त्या जो आवाज आहे त्याची एक खात्री करून घ्यायची। उद्या कोण कोण आहेत हे पदाधिकारी? आज तरी गुलाबजी दुबे यांचा तो आवाज आहे आणि ते यांच्या इकडे दायित्व आहे उत्तर भारतीय जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अकोला जिल्हा। आज तो आवाज त्यांचा 100%। पण तरी कसं आहे, कोणी त्यांचा आवाज काढून जर त्यांनी फसवायचा प्रयत्न तर नाही करून राहिला, एक वेळा तो संपूर्ण प्रकार तपासून टेक्निकल तपासून जर ते सत्य असलं, पण 100% त्यात सत्यता आहे, पण तरी बी आपण कसं एकदम कारवाई करायच्या पहिले एक वेळा आपण सत्यता प्रामाणिक करून घेतलं ना, प्रामाणिक करून घेतलं म्हणजे विषय संपून जाते, कोणाला बोलायला जागा राहणार नाही। पण एकीकडे एका समाजाला तिकीट नाही दिली बा, मारवाडी समाजाला, म्हणून मारवाडी समाज आमदाराच्या विरोधात जाते आणि एका समाजाला आपण तिकीट दिल्यावर त्या समाजाचे नेते त्या व्यक्तीला पाळण्यासाठी काम करतात, हे दुर्दैव आहे। म्हणजे कदाचित समाजाने समाजाचा घात केला, बस समाजाने समाजाचा घात केलेला आहे, हिंदुत्वाचा घात झालेला आहे। तिथं कट्टर हिंदू म्हणून ते आमच्या कार्यकर्ता तिवारीताई ओळखल्या जातात आणि एक वाघिणी आहे ते हिंदुत्वाची, तिला कुठे डावलून किंवा आपल्यापेक्षा कोणी पक्षात मोठा झाला नाही पाहिजे, हे या मागचं मला ते षडयंत्र दिसते। राधाताई तिवारी यांचा जो पराभव झालेला आहे हा पैशाच्या प्रलोभीतपणामुळे राधाताई तिवारी यांचा पराभव झालेला नाही, कारण राधाताईंनी प्रामाणिकपणे मतदारापर्यंत हात जोडून मत मागितले आहे, पण धनशक्तीच्या सामने त्या टिकल्या नाही आणि त्याच्यामुळे त्यांना 100 मतांना त्यांचा पराभव झाला। पण दुर्दैव असं आहे की ज्या उमेदवार विजय झाले
त्याच्यापेक्षा पाळणारे भाजपवाले हे मोठं दुर्दैव आहे माझ्यासाठी. याच्याकरता तुम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा काही अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहात का? नाही, पहिले खात्री केल्याशिवाय मी करणार नाही. कारण कसं आहे, मी लोकप्रतिनिधी आहे. उद्या काही चुकीचं झालं तर लोकांना बोलायला जागा भेटणार आहे. याच्यात काही त्यांच्याशी मी चर्चा करीन की तुम्ही असं केलं काय. त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे पुढची कारवाई आपण करू. दुबेजी, आपल्यावर आरोप केला जात आहे की आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहात आणि आपण या मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराच्या विरुद्ध काम केल्याचा आरोप आपल्यावर केला जात आहे. तसा व्हिडिओही बाहेर आलेला आहे. हो, मी पण मला थोडंसं म्हणजे मी मराठीत बोलतो, नंतर मी हिंदीमध्ये बोलणार. की मी ऐकलं, मला काही मित्रांचा फोन आला सकाळी की असं असं झालं, पण हे सत्य नाही आहे. का की जसं मी कोणाची बाईट किंवा कोणाचं मी ऐकून राहिलो, जसं मला लोकांनी सांगितलं, मी सगळ्यांना माहीत आहे की मी भारतीय जनता पार्टीचा लहानपणापासून 10-12 वर्षाचं होतो तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करून राहिलो. मी काम करताना मी आतापर्यंत सगळं, मी मोतीराम लाने, भाऊसाहेब फुंकर, त्याच्यानंतर लालाजी, संजूभाऊ धोत्रे, मी यांच्या सगळ्यासोबत काम केलेलं आहे. आता मी 40 वर्षापासून काम करणार, मी बेमानी कशाला करणार. लोक म्हणतात की मी गद्दारी केली पक्षापासून. मी पक्षात गद्दारी केलेली नाही आहे. काहून की मी माझा घर एवढं परिवार माझा मोठा आहे. मी कधी कोणाच्या विरोधात किंवा तिकीट मागितलं नाही, विरोधात काम केलेलं नाही. आता कसं जेवढं लोक सांगून राहिले तर मला असं सांगायला लागेल की बा आता कोणाकोणाचा व्हिडिओ व्हायरल होते. आता आपल्या महाराष्ट्रात पहा, कोणा मिनिस्टरचं नोटा घेऊन बसलेले आहे असं व्हायरल झाला. ते सत्य नाही आहे. ते सध्या मिनिस्टर आहे. त्याच्यानंतर याच्यावर हे आपलं अधिवेशन नागपूरला चालू होतं, तर अधिवेशनच्या वेळी असं झालं की बा गाडीमध्ये नोटा पकडले, हे पकडले, ते गेले, आमदार आहे, मिनिस्टर आहे. तर हे कसं आहे, लोकांना एकमेकाचं पटत नाही, लोक काहीतरी टाकतात, ते हे काही खरं नसते. आता आपलं जेव्हा योगीजी आलते आपल्या मूर्त्यापूरमध्ये, आमचे लाडके आमदार हरीशभाऊ पिंपळे यांचं जेव्हा ते प्रचार होतं, त्यावेळी लोकांना म्हटलं तिकीट मागितलं नाही, हे केलं नाही केलं. लोक मजा उडून राहिले होते की बाकी टाकल्याचा कोणतरी पोरगा होता, त्यांना सांगितलं की हरिभाऊनं असं सांगितलं की मी कमावून घेतले, हे केले, ते केलं. हरिभाऊनं हे असं कोणताही आमदार निवडून येणारा किंवा जे 15-20 वर्षापासून पार्टीचं काम करून राहिला तो निवडून येतो, तो असं सांगणार का की मी खूप भरलं, माझं पोट भरलं, हे भरलं, असं काही सांगत नाही कोणी. आणि दुसरी गोष्ट काय, ते जोडून जाडून आता ते एक एआयचं कोणता तरी निघालेला आहे, त्याच्या माध्यमातून कसं होते की कोणी एआयच्या माध्यमातून कोणाचं नाव कोणाचं हे टाकून देते. माझा फोटो नाही त्याच्यात, मी पैसे देतात नाही पकडलं गेलो, मी काही केलं नाही, पक्षाच्या विरोधात नाही काम केलं. मी कुठं सांगितलं असेल, काही सांगितलं असेल तर हे त्यांना सगळ्यांना प्रूफ द्यावा. आणि कोणी व्हिडिओ काढला, काय काढलं, हे जर म्हणतात की व्हिडिओ काढला तुमचं काढला, मला असं वाटत मी विरोधात काम केलं. दुसरी तुम्हाला अजून एक मी गोष्ट सांगतो. काय झालं की ज्यावेळी हरिभाऊला तिकीट भेटून नाही राहिली, तिकीट भेटली, देवाची कृपा होती त्यांच्यावर आणि ते निवडून येणार आहे, ते भविष्याचे खासदार पण आहे, एससी निघाला ते भविष्याचे खासदार पण आहे. तर मला असं वाटते की हरिभाऊची बदनामी केली होती. आणि हरिभाऊच्या वेळी मी स्वतः उत्तर भारतीय मोर्चाचा मी अध्यक्ष होतो मी त्यावेळी. तर मी हरिभाऊसाठी माझ्या अध्यक्षाला फोन केला आणि माझ्याजवळ क्लिप आहे, की मी हरिभाऊला तिकीट मागलं का, वाटलं तर मी पक्षाच्या अध्यक्षाले किंवा हरीशभाऊ पिंपळेले किंवा खासदार साहेबाले, जिल्हा अध्यक्षाले, यांना मी असं ते क्लिप दाखवले तयार आहे. माझ्याजवळ आहे 24 ऑक्टोबरची क्लिप आहे माझ्याजवळ, ते मी ठेवलेली आहे. आणि जे मी पत्र लिहिलं तर आपल्या याच्यावर मोबाईलवरून की बा हरिभाऊला तिकीट द्या, हरिभाऊ तिकीट नाही आले तर त्याच्यात असं टक्केवारी दिली होती की आपलं भाजप 35,000 पळणार. ते म्हणजे हरिभाऊ लढणार तर कमी कमी 65-70 हजार घेऊन येणार आणि लढाई करणार, ते मजबूतीने लढाई करणार. माझं जोर क्लिप आहे. वाटलं हरिभाऊला तुम्ही बसून ते मी करून घेणार, ते आमचे आमदार आहेत. आणि दुसरी गोष्ट, मी जिल्हा अध्यक्ष जे असेल मी पुरावा द्यायला तयार आहे. मी पक्षाच्या विरोधात गेला नाही आणि मी पक्षाच्या विरोधात जायची हिंमत पण करत नाही. कारण की मी पक्षाचा लहानपणा असो, मला कोणाला पुरावा द्यायची गरज नाही आहे. कारण की मी स्वतः मी RSS पासून किंवा भाजप पासून आणि हे सगळं मी ट्रेनिंग घेतलेली आहे त्याची. मी काही या विरोधात पक्षात जाऊन कधी काम करणार नाही. इब्राहिमची गॅरंटी आपल्या इकडे आहे आणि आपण इब्राहिमसाठी वोट एक मागून राहिलो, बरोबर आहे की नाही. तर मी म्हटलं मंडळासाठी जे आहे, आता तुम्हाला हे मी 30 सांगितलं होतं सकाळी, मी यांना म्हटलं की तुम्ही आता 35 द्या. आणि त्याच्यानंतर हे गोष्ट बात पैशाची आलीच नाही, हे आयुष्यभर आपल्यासोबत आहे. कसं तुमच्या सगळ्या तोंडातून एकच गोष्ट निघाली, म्हणजे आपल्याला ते म्हणतात ना, एक वेळा गिटकून घ्या,
ते काही फायद्याची गोष्ट नाही. काय असते, पाणी विहिरीत झरा राहणार तर ते आपण नेहमी काढू शकतो. झरा आपण पाणी असं नेहमी काढू शकतो. एक वेळा आपण विहीरच कोरडी काढून टाकू तर काही मतलब नाही. तर तुमचं त्यांचं चाललं पाहिजे नेहमीसाठी. आणि मी कधी हे धंदा केला नाही आपल्या मूल्यात आलो का मी कधी कोणाला सांगायला कधीच सांगायचं नाही. हे पहिल्यांदा काय माहित करून वाटून आलं की म्हणजे ते बाई आपल्या कामाची नाही आहे. असून ते मी दुबे आहोत ते तिवारी अशी ते कायमाची नाही आहे आपली, ते काही करत नाही. म्हणून मी म्हटलं की किती ताकदनं काढतो हे दाखवून देतो. आता असं समजा की मी स्वतः उभा आहो म्हणून. नाही, आमची पहिलेच नाराजी, म्हणून तर आम्ही पहिलेच म्हटलं होतं की आम्हाला काका नाराज त्यांना कधीच मला नाही सांगत केलं. नव्हतं, कधी पण खाली मला हात म्हटलं लावत आमच्या नाही. मूल्याच्या बाया मी तुमची तारीफ दरवर्षी करून काकाच्या राहिले. दुकानात जाते पावती. त्या दिवशी तुम्हाला सकाळीच म्हटलं मी. कधीच नाराज हा. नाही. हे म्हणजे बोला, आमचं ठरलेलं आहे. म्हणे बोला तुमची हे जसे म्हणजे- आम्हाला माहित पडलं तसं आम्ही म्हटलं की आमचं ठरलेलं आहे की आम्हाला काकाच मी पाहिजे. म्हटलं जसं मी फोन केला याचा आता मी आलो माहित होतो अमरावती आंघोळ करून त्यांना आवाज दिलं. बस हे आवाज दिला मी लगेच मला आला. मग पेमेंटसाठी गेलो मी, यांना फोन केला. म्हटलं मी आलो 5 मिनिटासाठी. काहून की आपल्या मूल्याचे लय चांगले लोक आहे ना, मग आपल्याला समजते ना. जे सांगून राहिले ना 3 कमळ मारा म्हणून ते पैसे आणले यांच्याजवळून. मी नाव नाही घेत कोणाचं, याच्या आजूबाजूचे पण आजूबाजूचे म्हणजे काय घरातले नाही. आम्हाला लागला करायला. समजलं ना, कारण लागलं ना. तर मग कसं आहे आपल्या मूल्याचं कोणाचं भांडण करायला लागत नाही. ठीक आहे, पर्सनल हे काय म्हणणं आहे की बा सगळं मी घेऊन राहिलो मी विरोध करून राहिलो. मी म्हणतो जायचंच नाही आपण त्यांच्या दारी, मग आपण विरोध करून राहिलो तर असं सर आपण मेरे पास बद्री दुबे और अरुण जोईगर आए थे आपका ये मैटर लेके. तो मैंने बोले विनायक भाऊ को बोलो. तो चलो विनायक भाऊ को फोन लगाया तो बोले मैं घर पे हूँ आ जाओ. हम गए 3 बजे विनायक भाऊ के पास. विनायक भाऊ को ये मैटर बोले तो विनायक भाऊ बोले मैं इलेक्शन के बाद इलेक्शन के करूँगा. बाद कोणीतरी येऊन जबान तरी दिलं पाहिजे इलेक्शनच्या नंतर. 75,000 है, 30,000 मैं देता, 45,000 तुम दे दो. काहून की तुम्ही नगराध्यक्षासाठी उभे नगर आहे. अध्यक्ष है. तो वो बोले मैं इलेक्शन के बाद दूंगा क्योंकि अगर अभी मैंने दिया उनका था तो त्यांचे बरोबर होतं, कमी कसं होऊन जाते फिर सगळा मंडळवाले म्हणून 2 असं. सीटें असतात ना, 100% गॅरंटी आहे. 100% गॅरंटी आहे 2 सीटें झाल्या. विनायक काकाची यांची ना विनायक काकाची सीट निघते ना. हो ना, मग यांची पण तेच म्हटलं. नाही नाही, विनायक काकाची आपण 2 ते सीटें वरच्यासाठी आहे निघतात. ना, ते हा, सीट वरच्या. कसं ते अध्यक्षच आहे. नगर अध्यक्ष है. आणि आपल्याला कसं झालं, आपल्याला कसं पाहिजे म्हणजे बदलाव पाहिजे. तो उनका म्हणजे बोलना है कोणाच्या कि खाली इलेक्शन के बाद खालचा दूंगा. माणूस पाहिजे नाही, कोणाचं हे नाही, कोणी सांगून फायदा नाही. सगळे आपलेच आहे. काहून सगळं आपल्या मूल्याचं, कोणी काय आहे कोणी काय आहे कोणाला बोलायला पुरत नाही. हे आहे. मी फोन केला, मी म्हटलं ते उद्याचा 16. मी पहिले म्हटलं होतं की इलेक्शनच्या नंतर ते मिल्के भाऊ मी म्हटलं होतं किंवा गॅरंटी मी घेतो. मिल्के भाऊ माझ्यासोबत होते. गॅरंटी या काकू, या. या या काकू. बहिणीला विचारलं कुठे बाया बसले माहित नाही म्हणे. मी चोट्या सारखं बा, मग संगीता दिसली मला तर मी आता संगीता चालली बेटा संगीता आवाज दिला मी संगीता म्हणून. तर हे रमेशच्या घरापर्यंत पोहोचले. मला माहिती हे आहे, सगळं हे घ्या. नाही, चकुली सांगत होती घरी. हो, सांगितलं होतं. बरं, तुम्ही 40 करायचे होते. हा? 40 करायचे होते. गोष्ट 40ची 35 ती राही ना. मी तर काही सांगतच नाही. मी काय म्हणलो गोष्ट कशी आली. आपण तू आता समजा आता आपण जाऊ 6 महिन्यानंतर झालं आपण त्याच्यानंतर आपण जाऊ नाही का आणि हे देणार नाही का. मैं हे मग- एक बात बोलूं भूला भैया, ये मैं दे रहा अभी आपको. मैं चुन के आया वैसे ही तुम्हारे पूरे पैसे 75 हे में घे, अजून काय पाहिजे आता? के आया कि दूसरे ही दिन मी तुम्हारे पैसे मी घेऊन येणार. अरे मला बाप काय रे. करायचं? बाकी डोळे मी मला हे नाही दाखवायचं. हे इब्राहिम भाई येऊन राहिले निवडून. मी येऊन राहिलो पहिल्यांदा. काहून की मग पहिल्यांदा घरी घरी फोन लावला. मी भविष्यात म्हणजे कधी सांगितलं का दारका भैया उभे राहिले मी कधी वोट मागायला आलो. मला माझ्या स्वभावाने कोणाला मागायचं. काहून की मी ठसनी माणूस आहे, वोट मागायला येत नाही. पण जीत कशी चढली माहिती आहे काय. माया छातीवर तर दिनेशले भाजपमध्ये घेऊन राहिले. माझ्या छातीवर घेऊन आणि माझ्या छातीवर माझ्या लहान भाऊ भाजपची जीत काढणार आणि मी असं मंजन करून आलो असं वाटतं. मग मी नाही हे सीट आहे तुम्ही इज्जत ठेवा. मी कधी आणि कधीच नाही कोणाला पाण्याची टंचाई राहिली मी मोडल्यात उभं राहिलो. काही असलं कोणतेही असलं हे आता समोर आहे. मी म्हणतो माझ्यासाठी मी 5 आणि ड्रम
तर मी पूर्ण 40 ड्रम आणतो. 35 लोकांना होती. बहिणी आवाज देऊन 2004 मध्ये 2008 मध्ये आणि राहते कोण आमचा मेन आकाश. मेन माझा आकाश आहे. पाणी नाही भेटत तर जरी विहिरीत टाकेल. म्हणजे पूर्ण आकाश आहे. सिनाकडे विहिरीत टाकेल. तो म्हणजे कसं त्याचा स्वभावामध्ये पटते. तो टँकरवर जाणं येणं पहिले होतं पल्लवीच्या घरचं ते. पण आता कसं आहे जसं जसं मोठं होऊन जाते माणूस तसं तसं ते काम करत नाही. तर हे झालं म्हणजे कसं कोणती गोष्ट मी तुम्ही आकाशला म्हणतो. दुपारी मी आकाश सोबत पाठवून दिलं म्हटलं जे आहे पर्सनल घर तुम्ही आकाश सोबत घेऊन घ्या मी काही येत नाही. त्याने कपडे मारून आता म्हणत तरी जायचं कधी करतो असं काय हे घ्या हे घे. आणि मला काय म्हणते माहिती आहे तुम्ही काहून 1100 दिवसामध्ये 2100 घ्या देत जाणं. मी म्हटलं मला आयुष्यभर घेणं पण पैसे बाळा बाया बोलते मला काय म्हणतात तू 2100 घेऊन बरं मला 2100 करून घेतो या म्हणजे वाढले. कितने होना जाओ काका पण आम्हाला कमी खायला मूल्य मी इब्राहिम